योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरच्या वाडा रोडवर दररोज वाहतूक कोंडीचा थरार, पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष। राजगुरुनगर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाडा रोडवर दररोज प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, पादचारी आणि वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले असून पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे। नियमबाह्य पार्किंगमुळे रस्ता ब्लॉक मिळालेल्या माहितीनुसार वाडा रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र आणि लाला अर्बन बँकेच्या समोरील मुख्य रस्त्यावर वाहन चालक आपल्या गाड्या अत्यंत बेजबाबदारपणे आणि नियमबाह्य पद्धतीने उभ्या करत आहेत। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आणि दुसरी पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी रस्त्याच्या मधोमध आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने पार्क करण्यात आली होती। यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी जागाच उरली नव्हती। नागरिकांचा संताप आणि वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती। या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि थेट मिक्सर ट्रक सारखी मोठी वाहने जागच्या जागी अडकून पडली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता। स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। सर्वात चिंतेची बाब म्हणजे एवढी गंभीर वाहतूक कोंडी झालेली असतानाही संपूर्ण रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस, ट्रॅफिक कॉन्स्टेबल किंवा पोलीस कर्मचारी परिस्थिती हाताळण्यासाठी उपस्थित नव्हता। शहरातील अध्यक्षांची प्रतिक्रिया। या कोंडीत अडकलेल्या शहरातील एका जबाबदार नागरिकाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, लोकांना गाड्या कुठे आणि कशा लावायच्या याची साधी अक्कल राहिलेली नाही। रस्ता अडवून गाड्या लावल्यामुळे हा सगळा मनस्ताप सहन करावा लागत आहे। पोलीस प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे। नगर परिषद आणि पोलिसांकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी। वाडा रोडवरील ही समस्या आता केवळ काही वेळापुरती मर्यादित राहिलेली नसून ती अत्यंत जटिल आणि गंभीर बनली आहे। दुचाकीस्वार कसाबसा रस्ता काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु चारचाकी वाहने तासविवर तास अडकून पडत आहेत। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषद आणि वाहतूक पोलीस विभागाने तात्काळ या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। तसेच नो पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी रास्त आणि आग्रही मागणी आता राजगुरुनगरमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी। वाडा रोड या ठिकाणी आपण नेहमीचीच ही समस्या पाहतोय। अनेक गाड्या या ठिकाणी पॅक झाल्यात, कुठेही गाड्या लावल्या जातात। इथे कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाचं कुणी कर्मचारी दिसत नाही। आपण पाहतोय ती गाडीमध्ये रस्त्यात उभी आहे, इकडनं पॅक झाले सगळं। अद्यापही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही, ट्रॅफिक हवालदार दिसत नाही, ट्रॅफिक हवालदार दिसत नाही। ही समस्या नेहमीची समस्या ही फार मोठी जटिल आहे। कधी एकदा ही समस्या दूर होणार। ही गाडी पहा रस्त्यामध्ये, या नंबरची कोणाची गाडी आहे, ती गाडी या ठिकाणी रस्त्यात लावली, त्यामुळे सगळ्या गाड्या पॅक झालेल्या आहेत। आपण पाहतोय पलीकडनं अलीकडनं सगळ्या गाड्या पॅक झालेल्या आहेत, चॉकअप झालेलं आहे। अगदी आता मारुती टाळापासून अगदी पूर्ण रस्ता पॅक केलेला आहे। सगळीकडं अडचणीचं काम झाले। अद्यापही या ठिकाणी पोलीस प्रशासनातील एकही कर्मचारी या ठिकाणी पाहताना किंवा पाहायला दिसत नाही आपल्याला। प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे। टू व्हीलर कसे बसा निघत आहेत, फोर व्हीलर पण निघण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्यापही सगळीकडून पॅक झाले। शहराचे अध्यक्ष काय होते, कशामुळे जडले? लोक गाड्या लावून गेलो, काय करणार? पोलीस प्रशासन देखील इथे काय करेल का? सारखं उभं राहील का त्यांच्या पैसे? आता या ठिकाणी गरजेचं होतं ना। नालायक लोक आहेत, त्यांना गाड्या लावायची अक्कल पाहिजे ना। पाहू शकता इकडे दोन गाड्या उभ्या आहेत, इकडे गाडी आहे, इथं गाडी आहे, सगळं पॅक झाले, एक बाजू पॅक आहे। अद्यापही कुठल्याही या ठिकाणी उपाययोजनेसाठी ट्रॅफिक हवालदार किंवा कुणी या ठिकाणी दिसत नाही। आपण पाहतोय ही गाडी रस्त्याला उभी आहे। आता साहेब आलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। साहेब, बरं वाटतंय का? बरं वाटतंय ना असं ट्रॅफिक व्हायला?
पलीकडचं काळी गाडी हा आपली बरं, गाडी नाही ही आपली गाडी आहे ना ही. वा वा धन्यवाद. काढा आता तेवढी गाडी. आता या ठिकाणी आपण पाहतोय फॉर्च्युनरवाले मालक आलेले आहेत. गाडी या ठिकाणी आता एक गाडी पास करतायत. मोठा हायवा किंवा हे मोठं क्रशरची गाडी दिसते, पॅक झालेला आहे. गाडी आता मोठी निघाल्यामुळं थोडंसं आता ट्रॅफिक निघताना दिसतंय, परंतु ही नेहमीची जटिल समस्या आपल्या राजगुरुनगर वासियांना भोगावं लागते. हे आपलं दुर्दैव आहे. कधी याच्यावर उपाययोजना होणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सातत्याने या गोष्टी घडत असत आहेत. आपण पाहू शकता अजून एक खूप गर्दी आहे. इथे त्याच्या पाठीमागे गाडी उभी आहे, ती पहा 10:40. आता 2 गाड्या निघाल्यामुळे ट्रॅफिक निघतंय. इथे नगर परिषदेच्या माध्यमातून कुणीतरी उभं राहणं अपेक्षित आहे, तेव्हा ही समस्या सुटणार आहे. सध्या परिस्थिती भयानक आहे. आपण पाहू शकतो हा वाडा रोड महाराष्ट्र बँकेच्या आणि लाला अर्बन बँकेच्या समोरची ही परिस्थिती. लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांची आहे. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.